नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कॉलेज निवडावं की ब्रांच निवडावी, कुठून प्लेसमेंट जास्त जातील। आता बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असतो, दादा मी फार कन्फ्यूज आहे, कॉलेज चांगलं घेऊ की ब्रांच चांगलं घेऊ, मला प्लेसमेंट चांगल्या जातील का रे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता तुम्ही मुलं इंजिनिअरिंग कशासाठी करतात किंवा आपल्या पालकांची प्रत्येक पाल्याकडून काय इच्छा असते की याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे, हा चांगला स्वतःच्या पायावर सेटल झाला पाहिजे, बरोबर। तर त्याला चांगली प्लेसमेंट मिळावी म्हणून बरेचसे जण इंजिनिअरिंग करत असतात। बरेचसे नाही तर सामान्य घरातील प्रत्येक मुलगा हा त्यासाठीच इंजिनिअरिंग करत असतो। त्यामध्ये तो कन्फ्यूज असतो, मी कॉलेज चांगलं घेऊ की ब्रांच चांगली घेऊ, कुठून मला प्लेसमेंट चांगल्या जातील। तर तुमच्या ह्याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपण एक क्लासिफिकेशन करूया, कोर ब्रांच घ्यावी का टेक ब्रांच घ्यावी। सर्वात पहिले आपण हे बघूया, मग आपण निवडूया, कारण त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजेल की केव्हा कॉलेजला डिसिजन घ्यायचा, केव्हा कॉलेज चॉईस करायचं आणि केव्हा ब्रांच। आता आपण एक दोन ग्रुप करूया, ज्यामध्ये काही मुलांचे 80% पेक्षा खाली एक क्लासिफिकेशन आणि 80% वर दुसरं क्लासिफिकेशन। आता आपण बघूयात की ज्या मुलांना 80 किंवा 85 या पर्सेंटाईलच्या खाली पर्सेंटाईल आलेले असेल तर त्यांनी काय करावं। आता जर तुम्ही सीएस कडे गेलात आणि सीएस म्हटल्यावर जर तुम्ही पुणे आणि मुंबई यासारख्या मेट्रो सिटी कडे गेला तर तुम्हालाही माहिती आहे मागच्या 2 वर्षात ज्या कॉलेजचे कट ऑफ सीएस साठी 70, 75, 60, 65 असे जात होते, तेच कट ऑफ मागच्या 2 वर्षापासून 90ला टेकले। तर 90ला टेकले म्हणजे त्यांची प्लेसमेंट वाढली का, तर नाही। सर्व मुलांना पुणे आणि मुंबईमध्ये सीएस पाहिजे म्हणून ते कट ऑफ वाढले, त्यामुळे तिथला प्लेसमेंटवर कुठलाही इम्पॅक्ट झालेला नाहीये। त्यामुळे जर तुम्हाला 80-85 च्या रेंज मध्ये जर पर्सेंटाईल असतील आणि तुम्ही जर सीएस वगैरेच्या मागे जात असाल, तेही तुम्हाला पुणे आणि मुंबईमध्ये सीएस पाहिजे असेल, तर तुम्हाला असले कॉलेज भेटतील की ज्या ठिकाणी प्लेसमेंटच नाहीये, जिथली हायेस्ट प्लेसमेंट 4 किंवा 5 लाख जात असेल, त्या ठिकाणी जर तुम्ही सीएस घेत असाल तर तुम्हाला भविष्यात प्लेसमेंटला प्रॉब्लेम येणार आहे। तर दादा मी सीएस जर नाही घेतलं किंवा माझी ब्रांच एवढी स्पेसिफाय नाहीये, मला फक्त प्लेसमेंट चांगली पाहिजे, मी नंतर कोर ब्रांच मधून पण सीएस मध्ये स्विच होऊ शकतो, तर अशा मुलांना मी सजेस्ट करेल, ज्या मुलांना 80-85 च्या खाली पर्सेंटाईल आहे त्या मुलांना मी सजेस्ट करेल की पुणे व मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये जिथं सीएसचा कट ऑफ फार हाय जायला लागलाय, त्या ठिकाणी जर तुम्ही कोर ब्रांच घेतली तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल। आणि चांगल्या कॉलेजचा फायदा असतो की तिथं खूप साऱ्या प्लेसमेंटला कंपन्या येत असतात। ह्या कंपन्या तुम्ही जर नंतर जर सीएस मध्ये स्विच झाला, म्हणजे तुमची इंजिनिअरिंग चालू असताना तुम्ही जर ऑनलाईन कोर्स करून सीएस आयटी रिलेटेडच्या कोडिंग किंवा वेब डेव्हलपमेंट जर शिकलात, तर त्या ठिकाणी तुमची प्लेसमेंट आता ज्या कॉलेजला तुम्हाला सीएस भेटतंय त्या कॉलेजपेक्षा जास्त जाईल। याचा अर्थ काय, पण दादा मला मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ईएनटीसी अशा ब्रांच घ्यायच्या नाहीयेत, तर मी काय करू। तर राजांनो, जर तुम्ही ह्या आता सीएस ला प्रेफरन्स दिला, 80-85 च्या खाली असल्यावर तुम्ही जर सीएस ला प्रेफरन्स दिला तर भविष्यात तुम्हाला प्लेसमेंटला प्रॉब्लेम येणार आहे। आणि हा प्लेसमेंटला प्रॉब्लेम तुम्हाला येणारा जर चालणार असेल तर तुम्ही सीएस ची प्रेफर करू शकता। पण जर दादा मला प्लेसमेंट चांगलं पाहिजे, ब्रांचचं माझं काही एवढं हे नाही, तर त्या ठिकाणी त्या मुलांना मी सजेस्ट करेल की तुम्ही कोर ब्रांचने जा। म्हणजे काय होईल, तुम्हाला कोर ब्रांचचा कट ऑफ कमी जात असल्या कारणाने चांगलं कॉलेज भेटेल। आणि चांगल्या कॉलेजचा फायदा काय असतो की तिथं भरपूर कंपन्या प्लेसमेंटला येत असतात आणि ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही नंतर सीजीपीए जर मेंटेन केला तर तुम्हाला सीएसआयटीच्या प्लेसमेंटमध्ये बसता येणार आहे आणि त्याच कॉलेज थ्रू तुम्ही ऑन कॅम्पस सुद्धा प्लेस होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला जर 80-85 च्या खाली पर्सेंटाईल असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की कोर ब्रांचची जा, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कॉलेज निवडा। आता आपण गोष्ट करूयात की 85-90 च्या वर असणाऱ्या पर्सेंटाईल, आता आपण गोष्ट करूया 85-90 च्या वर पर्सेंटाईल असणाऱ्या मुलांची, ज्यामध्ये मुलांना चांगलं कॉलेज भेटण्याचे चान्सेस असतात। आता दादा मला ह्या पर्सेंटाईलला कुठलं कॉलेज भेटेल, तर तुम्हाला ह्या पर्सेंटाईलला टियर 3 म्हणजे 85 पर्सेंटाईलच्या वर तुम्हाला टियर 3 चं सीएस भेटणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंटच्या कंपन्या ऍव्हरेज येत असतात, म्हणजे एवढ्या काही भारीतल्या येत नसतात, त्या ठिकाणी तुमची स्किल्स मॅटर करणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही लोकांना जर दादा माझी ब्रांच स्पेसिफाय नाही तर 90 पर्यंत पर्सेंटाईल असणाऱ्या मुलांना मी सजेस्ट करेल की तुम्ही कोर ब्रांचने जा, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल व भविष्यात तुम्ही सीएस मध्ये स्विच
होऊच शकतात. पण आता दादा मला 90च्या वर पर्सेंटाईल आहे आणि माझी तीव्र इच्छा आहे की मला फक्त सीएस रिलेटेडच पाहिजे, तर अशा मुलांनी सीएस ची जाणं काही अर्थ नाही. सॉरी, अशा मुलांनी सीएस ची जायलाच हवं, कारण त्यांना पर्सेंटाईल पण चांगली आणि एवढं डिसेंट कॉलेज पण त्यांना मिळणार नाही, म्हणजे मिडल लेवलचं कॉलेज त्यांना मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी थोडीफार जरी मेहनत केली तरी त्यांना चांगलं प्लेसमेंट मिळण्याचे चान्सेस असतात. जे मुलांना 95च्या वर पर्सेंटाईल आहे, दादा मला 95च्या वर पर्सेंटाईल आहे पण माझी ब्रांच काय अशी स्पेसिफाय नाहीये, पण मला टियर 1 कॉलेज पाहिजे, मला सीओईपी, व्हीजीटीआय, पीआयसीटी यासारखे, एसपीआयटी यासारखे कॉलेज पाहिजे, तर या ठिकाणी मला सीएस मिळेल का? तर नाही. त्या ठिकाणी सीएस मिळायला तुम्हाला 99च्या अबो पर्सेंटाईल पाहिजे. त्यामुळं अशा ठिकाणच्या कॉलेजमध्ये जरी तुम्ही कोर ब्रांच घेतली तरी तुम्हाला आता ज्या ठिकाणी सीएस मिळेल त्यापेक्षा जास्त प्लेसमेंट तुमची त्या ठिकाणाहून होणार आहे. पण असे काही मुलं असतात की दादा मला डीवाय पाटील, व्हीआयटी वगैरे भेटले तरी चालतील, पण मला सीएस रिलेटेड ब्रांच पाहिजे, एआय पाहिजे, त्यानंतर सीएस आयटी वगैरे पाहिजे, तर तुम्ही सीएस ची प्रोसीड करू शकतात. आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जर कळलंच असेल की 85च्या खाली असल्यावर मी कुठला निर्णय घेऊ. 85च्या खाली असल्यावर जर तुम्ही आता सीएस ची गेलात तर प्लेसमेंटला भविष्यात तुम्हाला फार मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आता चांगलं कॉलेज म्हणजे कॉलेजला जर प्रेफरन्स दिला, कमी पर्सेंटाईल असल्यावर मी तुम्हाला सांगेल की कॉलेजला प्रेफरन्स द्या. नंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन जर मेहनत केली तर तुम्हाला चांगली प्लेसमेंट होण्याचे चान्सेस आहेत. बट जर तुम्ही ब्रांचला प्रेफरन्स दिला, कमी पर्सेंटाईल असून जर तुम्ही ब्रांचला प्रेफरन्स देत असाल तर भविष्यात तुम्हाला प्लेसमेंटला प्रॉब्लेम येणार आहे. आता आपण एक गोष्ट करूया की दादा मला कमी पर्सेंटाईल आहे पण मला ब्रांच पण मला सीएसच पाहिजे, तर मी काय करू? तर अशा वेळेस तुम्ही मॅनेजमेंट कोटाचा अप्लाय करू शकतात. बट मॅनेजमेंट कोट्यामध्ये या इयरला मेरिट वाईज ऍडमिशन होणार आहे. त्यामुळं अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मॅनेजमेंट कोटा सुद्धा मेरिट वाईज होणार आहे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला हवी. आता आपण बघूया की दादा मला सगळं काही कळतंय बट मला सीएसच पाहिजे रे, काय करू? जर तुम्हाला सीएसच पाहिजे असेल तर मग तुम्हाला मेट्रो सिटी सोडून दुसऱ्या सिटीज कडे जावं लागेल, म्हणजे नाशिक, नागपूर यासारख्या टियर 2च्या कॉलेजच्या ज्या सिटीज आहेत, जसं मुंबई पुण्यापेक्षा थोडे खालच्या लेवलचे कॉलेज म्हणण्यापेक्षा थोडे कमी कॉलेजची संख्या असणाऱ्या ज्या सिटी आहे, बट त्यांना सुद्धा पुणे मुंबई नंतर त्यांचा नंबर लागतो, तर अशा सिटींना तुम्ही प्रेफर करू शकता जेणेकरून तुम्हाला तिकडे सीएस मिळेल. आय होप तुमच्या या सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल. कुठल्या पर्सेंटाईलला तुम्ही काय घ्यायचं, कॉलेज निवडायचं की ब्रांच निवडायची, कोर निवडायची का टेक निवडायची, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून क्लिअर झाल्या असतील. तर अशाच नवनवीन व्हिडिओ साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. व कॉलेज निवडताना जर तुम्ही कन्फ्युज असाल तर एमएसटी सीईटीचे टॉपर जे की सध्याला व्हीजीटीआय व सीओईपी यासारख्या कॉलेजमध्ये शिकतायत, त्यांच्याकडून जर हॅसल फ्री ऍडमिशन प्रोसेस व व्यवस्थित प्रेफरन्स वाईज जर कॉलेज लिस्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आमच्या ऍपच्या लिंकवरून तुम्ही आमचं ऍप डाउनलोड करू शकतात किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला मेसेज करू शकतात. आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देईल. थँक्यू.